हॅलो स्टुडंट्स, याच्यापूर्वी आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये पहिला प्रॉब्लेम सोडवला होता. तो आपल्याला व्यवस्थित समजला असेलच. आता आपल्याला पान क्रमांक 27 वर दुसरा प्रॉब्लेम आहे. ज्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बऱ्याचशा नवीन काही ॲडजस्टमेंट आहेत, बरेचसे काही नवीन घटक आहेत. त्याच्यावरून आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंटचा हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आपण देखील हा प्रॉब्लेम व्यवस्थित बघावा आणि तो व्यवस्थित सोडवावा. प्रॉब्लेम नंबर 2 बघा, पेज नंबर 27 वर आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कॅटरीना. म्हणजे आता लक्षात घ्या की या प्रॉब्लेममध्ये शिल्पा आणि कॅटरीना हे दोन पार्टनर्स आहेत आणि यांच्या पार्टनरशिपमध्ये हा ट्रायल बॅलन्स प्रश्नाच्या स्वरूपात दिलेला दिसतो. याच्यावरून आपल्याला 3 अकाउंट्स करायचे आहेत: ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आपण पुस्तकामध्ये बघू शकता आखलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला उत्तर सोडवायचे आहेत. तत्पूर्वी या प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स बघण्याच्या आधी ज्या ॲडजस्टमेंट दिलेत त्या ॲडजस्टमेंटवरून मी त्या ॲडजस्टमेंटमधील सगळे घटक स्टार केलेले आहेत. आता उदाहरणार्थ लँड अँड बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, सन्ड्री डेटर्स आहेत, बॅड डेट्स आहेत, वेजेस आहेत, सॅलरीज आहेत, रॉयल्टीज आहेत, त्याचबरोबर RDD आहे. हे सगळे घटक ॲडजस्टमेंटमध्ये दिसतात, ज्यांना आपण स्टार करून घ्या, कारण ज्यावेळी यांचं लिखाण होईल त्यावेळी हे बाहेर न घेता आतल्या कॉलममध्ये आपल्याला नोंदवायचे आहेत. त्यानंतर बघा, मी परत परचेसेस आणि सेल्सला स्टार केलेला आहे. का तर परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न याच्यातून लेस करायचे असतात, म्हणून त्यासाठी हे स्टार करून घ्या. चला आता प्रॉब्लेम आपण सोडूया. पहिला घटक बघा, या प्रॉब्लेममध्ये लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग ही ॲसेट आहे, म्हणून याची नोंद आपण ॲसेट साईडला घेतलेली आहे. बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग आतल्या बाजूला, कारण इथं मी स्टार केलेला आहे, 37,800 आतल्या बाजूला ही रक्कम लिहून घ्यायची. पुढचा घटक फर्निचर 17,215, म्हणजे फर्निचर ही देखील ॲसेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर, लँड अँड बिल्डिंग नंतर एक ओळ सोडा ॲडजस्टमेंटसाठी, त्यानंतर फर्निचर लिहा 17,250. याला देखील ॲडजस्टमेंट आहे, म्हणून ही रक्कम आपण आत लिहिलेली दिसते आणि त्याच्या खाली एक ओळ आपल्याला सोडायची आहे. पुढे बघा, सन्ड्री डेटर्स म्हणजेच विविध ऋणको आहेत. हे म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला लोकांच्याकडून येणं आहे. म्हणजेच हे 40,000 रुपीज आहेत, हे ॲसेट साईडला आपल्याला घ्यावे लागतील, जे सन्ड्री डेटर्स या नावाखाली आपण 40,000 घेणार आहोत. पण ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेट्स आणि RDD या सन्ड्री डेटर्सवर क्रिएट करायला सांगितलेली दिसते. याच्यासाठी आपल्याला एक 3 ओळी सोडून मग पुढचे घटक याच्यामध्ये घ्यावे लागतील. बघा, आता पुढं या प्रॉब्लेममध्ये स्टॉक दिसतो. जेवढे घटक झाले त्या सर्वांना आपण टिकमार्क केलेलंच आहे. आता इथं आपल्याला स्टॉक दिसतो. स्टॉक 1 एप्रिल 2018 65,000 आहे. 1 एप्रिलचा स्टॉक म्हणजे निश्चितच हा ओपनिंग स्टॉक आहे, जो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सुरुवातीला टू ओपनिंग स्टॉक 65,000 आउटर कॉलमला लिहायचा आहे. त्यानंतर बघा, पुढचा घटक बॅड डेट्स. बॅड डेट्स आहेत 400. याला आपण स्टार केलाय का तर ॲडजस्टमेंटमध्ये आहे म्हणून. म्हणजे याचा अर्थ काय, बॅड डेट्स 400 हा बुडीत संबंध आहे, हे बुडीत आहे आणि निश्चितपणे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं दिसतं, म्हणजे नक्कीच काय आहे, ओल्ड आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला हा घटक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेट्स ओल्ड या नावाखाली 400 रुपये नोंदवावे लागतील. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000 रुपीज. आता प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000 रुपीज म्हणजेच निश्चितपणे छपाई आणि मुद्रण हा खर्च आहे. हा खर्च आहे, म्हणून अप्रत्यक्ष खर्च असल्या कारणाने याला काय करावं लागेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यावं लागेल. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा घटक आपण इथं नोंदवलेला दिसतो. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी, आता इथं मध्ये गॅप दिसतोय, हा गॅप कुठला आहे आपल्या लक्षात आला असेल. बॅड डेट्स आपले काय आहेत, त्याच्याखाली काय ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यासाठी 3-4 ओळी सोडलेल्या दिसतात आणि आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरी डायरेक्ट जरी वर घेतलं तरी सुद्धा चालू शकतात. त्याच्या पुढे बघा, वेजेस 3,000 आहे. आता वेजेस याचा अर्थ ही मजुरी दिलेली आहे आणि मजुरी हा काय आहे, प्रत्यक्ष खर्च आहे. तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावा लागेल. टू वेजेस 3,000 हा इनर कॉलमला दिलाय
आणि मी इथं स्टार देखील सुरुवातीला केला आहे कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून, जी आपल्याला ॲडजस्टमेंट नंतर बघायची आहे. त्याच्याच बरोबर बघा सॅलरीज 5000. सॅलरीज म्हणजेच आपल्याला आपण वेतन दिलेलं आहे, पगार दिलेला आहे, म्हणजेच हा एक प्रकारचं काय आहे, अप्रत्यक्ष खर्च आहे जो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सगळ्यात वरती लिहावा लागेल. कायम लक्षात ठेवा, टू सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सर्वात पहिला नोंदवायचे आहेत. 5000 रुपये आतल्या कॉलमला नोंदवलेत, याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ सोडायचे आणि आखून ठेवायचं आहे. पुढे बघा कॅरेज इनवर्ड, म्हणजेच आपण कॅरेज इनवर्ड याचा अर्थ लक्षात आला असेल, आत येणं. मग थोडक्यात इथं सांगता येतं आपल्याला, आपण खरेदी केलेली आहे व्यवसायाच्या काही गोष्टींसाठी, ज्या खरेदी केलेल्या मालाला आपल्याला व्यवसायात आणण्यासाठी आपण काहीतरी खर्च केलेला दिसतो, भाडं दिलेलं दिसतं, तो कॅरेज इनवर्ड आपल्याला निश्चितपणे हा प्रत्यक्ष खर्चामध्ये समाविष्ट होणार आहे. म्हणून याचा समावेश आपल्याला कुठं करावा लागेल, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू कॅरेज इनवर्ड या नावाने 4000 रुपये आपण बाहेरच्या बाजूला दिलेले आहेत. पुढे बघा सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न हा घटक तुमच्या लक्षात आला असेल, मी सेल्सला स्टार केलाय त्यामुळे तिथं आपल्याला हे लेस करून घ्यायचे, ते आपण नंतर घेऊ. ड्रॉइंग्स, शिल्पाचं ड्रॉइंग्स 2000, कॅटरीना ड्रॉइंग्स 3000. म्हणजे थोडक्यात ड्रॉइंग्स म्हणजेच काय, या लोकांनी व्यवसायातून माल घेतला असेल, पैसे घेतले असतील तर ते स्वतःच्या वापरासाठी घेतले, ते त्यांना द्यायचे आहेत. पण हे घटक आपल्याला नंतर म्हणजेच कॅपिटल लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये येणारा जो काही नेट प्रॉफिट असेल किंवा नेट लॉस असेल तो अधिक वजा केल्यानंतरच ड्रॉइंग्स आपल्याला काय करायचे आहेत, त्याच्यातून लेस करायचे आहेत. म्हणून ड्रॉइंग्स आपल्याला नंतर कॅपिटलमधून लेस करायचे आहेत. बघा पुढं डिस्काउंट 2030 रुपीज. आता डेबिटला आहे म्हणजे हा आपण डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे हा आपला खर्च आहे जो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा आहे. टू डिस्काउंट 2030 रुपीज. नेक्स्ट ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख, म्हणजेच काय, अग्रिम आधी शाहरुखला दिलेले आहेत, म्हणजेच पुढचा खर्च हा आधी केलेला दिसतो, म्हणजेच हे पैसे तुम्ही तुमच्या ॲसेट साईडला नोंदवायचे आहेत, जे मी इथं ॲडव्हान्स टू शाहरुख बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲडव्हान्स टू शाहरुख 10,000 ही नोंद इथं करायची आहे. का तर ॲडव्हान्स दिलेले आहेत ते आपल्याला परत घ्यायचे आहेत, कारण आपल्याला 31 मार्च 2019 पर्यंतच काय करायचं आहे, बॅलन्स शीट म्हणजेच ताळेबंद तयार करायचा आहे. पुढे बघा कॅश इन हँड 20,000, म्हणजेच काय, रोख हस्त, म्हणजेच थोडक्यात आपल्या हातात पैसे व्यवसायाचे आहेत, म्हणजेच काय, ही आपली ॲसेट आहे, ॲसेट साईडला कॅश इन हँड घ्या 20,000 रुपये. कॅश ॲट बँक 8,000, बँकेमध्ये आपले कॅश आहे म्हणजेच ती आपल्या ॲसेटच्या बाजूला घ्यावी लागेल. कॅश ॲट बँक 8,000. इंटरेस्ट नेक्स्ट 1,000 दिलेला आहे. आता इंटरेस्ट 1,000 डेबिटला आहे म्हणजे आपण व्याज दिलेलं आहे, हा आपला खर्च निश्चितपणे असू शकतो, म्हणजेच काय, खर्चाची नोंद कायम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करायची आहे. म्हणून टू इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 1,000 रुपये अशी ही नोंद इथं दिलेली दिसते. पुढे बघा कमिशन, डेबिटलाच कमिशन दिलेलं आहे 2,000 रुपीज, म्हणजे काय, कमिशन मिळालेलं नाही आहे तर कमिशन दिलेलं आहे कारण हे डेबिटला आहे, म्हणजेच हा काय खर्च आहे समजायचा, आणि तो देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन 2,000 असा काय करायचं आहे, आपल्याला द्यायचा आहे. नेक्स्ट रॉयल्टीज, मी स्टार केलेला आहे म्हणजे याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, पण हा येणार कुठं, रॉयल्टीज याचा अर्थ अधिकार शुल्क 2,000 रुपीज. कायम लक्षात ठेवायचं, रॉयल्टीज ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला द्याव्या लागतात, ज्या टू रॉयल्टीज 2,000 या नावानं मी इथं लिहिलेल्या आहेत. याच्यातून आपल्याला काय करावं लागणार आहे, ॲड आउटस्टँडिंग वगैरे काहीतरी असेल तर ती ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे, ती आपण नंतर बघू. याच्यानंतर बघा परचेसेस 50,000. आता याला स्टार केला आहे म्हणजे लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये काहीतरी आपल्याला काय करावं लागणार आहे, लेस करावं लागणार आहे. मग स्टार केला म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजेत की कुठंतरी क्रेडिटच्या बाजूला परचेसेस रिटर्न दिसतात का. आता इथं बघा परचेसेस रिटर्न 1,480 रुपीज, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, परचेसेस 50,000 आहेत, हे तरी ऑब्व्हियसली आपण कुठे घेणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सगळ्यात वरती ओपनिंग स्टॉकच्या खाली टू परचेसेस 50,000 घेतलेला आहे. परचेस रिटर्न जो इथं दिसतो म्हणजे काय, आपण माल खरेदी केला होता मात्र खरेदी केलेला माल आपण काय केला, परत पाठवला. कशासाठी, माल खराब लागला, माल ऑर्डरी प्रमाणे आला नाही, आपल्याला पाहिजे तसा नव्हता, म्हणून आपण परचेस रिटर्न काय केलेले आहेत, रिटर्न केलेले आहेत, दिलेले आहेत. म्हणजेच काय,
खरेदी केलेल्या मालातनं माल जर पाठवला असेल तर तो आपल्याला काय करावा लागेल, लेस करावा लागेल. म्हणून लगेच लेस परचेस रिटर्न 1480. 50,000 मधून 1480 लेस करा. बाहेरच्या बाजूला अमाऊंट लिहा 4,88,520. पुस्तकामध्ये एक मिस्टेक झालेली आहे बघा, प्रिंट आउट. 50,000 आपले परचेसेस होते, त्याच्यातून आपल्याला परचेस रिटर्न 1480 लेस करायचे आहेत. पण इथं अतिरिक्त 8 हा आकडा पडलेला दिसतो. हा आपण काय करायचं आहे, खोडून घ्या आणि अमाऊंट इथं तुम्ही लिहित असताना 48,520 ही अमाऊंट इथं लिहून घ्या. ही चुकीची दुरुस्ती मी सांगण्यासाठी मुद्दाम काय केलेलं आहे, तुम्हाला रिपीट सांगतोय. चला आता पुढं बघा. डेबिट बॅलन्सेस सगळे संपले. क्रेडिट बाजूला कॅपिटल दिसतं. कॅपिटल शिल्पाचं 45,000 आहे, कॅटरीनाचं 45,000 आहे. हे दोन्ही कॅपिटल आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सगळ्यात पहिल्यांदा घ्यावे लागतील. त्याची नोंद करून घ्या. बघा इथं बॅलन्स शीट, कॅपिटल, शिल्पा 45,000 याच्यासाठी 2 ओळी सोडा. त्याच्या खाली कॅटरीना 45,000 याच्या खाली 2 ओळी सोडा. म्हणजेच नंतर आपल्याला काय करावं लागेल, नेट प्रॉफिट ॲड करावं लागेल, ड्रॉइंग्स लेस करावे लागतील, त्या गोष्टी त्या त्यावेळी येतील. पण आता आपण कॅपिटलची नोंद केली का बघा. कॅपिटल शिल्पा 45,000 2-3 ओळी सोडल्या. कॅटरीना 45,000 2-3 ओळी सोडल्या. हे कॅपिटल नोंदवलेलं आहे. पुढे बघा बिल्स पेएबल 17,500. आता बिल्स पेएबल म्हणजेच काय, आपल्याला देय विपत्र आहे, म्हणजे आपण बिल देणं लागतो त्याची नोंद, बिल्स पेएबलची नोंद कायम लक्षात ठेवा. लायबिलिटी साईडला येते जी आता करून घ्यायची आहे. बिल्स पेएबल 17,500. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट, याला आपण अधिविकर्ष सवलत म्हणतो. याच्यापूर्वी पण आपण बऱ्याचशा ठिकाणी बघितलेलं आहे. अधिविकर्ष सवलत म्हणजे हे आपण देणं लागतो, म्हणून याची नोंद कायम लक्षात ठेवायची. बँक ओव्हरड्राफ्ट हा लायबिलिटी साईडला येतो बॅलन्स शीटच्या. नेक्स्ट सनरी क्रेडिटर्स म्हणजेच धनको आहेत, म्हणजे आपण लोकांचं देणं लागतो, कायम देणं लागतो, म्हणजेच ही लायबिलिटी आहे. म्हणून लायबिलिटी साईडला सनरी क्रेडिटर्स 22,000 लिहून घ्या. नेक्स्ट बँक लोन. बँक लोन म्हणजे आपण बँकेचं कर्ज घेतलेलं आहे 15,000. निश्चितपणे हे 50,000 रुपीज आपल्याला कधीतरी द्यावे लागणार आहेत, म्हणजेच ही काय देयता आहे, ही देखील लायबिलिटी साईडला बँक लोन 15,000 म्हणून घ्यायची आहे. नेक्स्ट इंटरेस्ट रिसिव्ड 1,500. आता इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे आपण व्याज मिळवलेला आहे. आता व्याज मिळवलेला आहे याचा अर्थ आपला हा फायदा आहे, म्हणजे नक्कीच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण खर्च लिहितो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला मिळालेलं उत्पन्न लिहितो. मग आपल्याला इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे व्याज मिळालेला आहे, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या बाय इंटरेस्ट रिसिव्ड 1,500. आता ही नोंद केलेली दिसते. नेक्स्ट RDD 1,000 मी इथं स्टार केलेला दिसतो. हा स्टार म्हणजेच काय, आपल्याला ही RDD म्हणजेच तुमच्या लक्षात आली असेल, ही RDD ओल्ड आहे. ही RDD काय आपल्याला मिळालेली आहे, म्हणजेच काय संशयित जे होतं ते मिळालेलं आहे. मग आपण काय करावं लागेल, सुरुवातीला ओल्ड बॅड डेट्स घ्यावे लागतील, त्याच्यात न्यू बॅड डेट्स ॲड करावे लागतील, त्यानंतर न्यू RDD ॲड करावी लागेल आणि मग वसूल झालेले हे RDD काय करावी लागणार आहे, आपल्याला लेस करावी लागणार आहे. म्हणजेच हा घटक आपल्याला नंतर काय करायचा आहे, ज्यावेळी ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेटची ॲडजस्टमेंट येईल त्यावेळी आपल्याला हे लेस करून घ्यावी लागतील. तत्पूर्वी बघा सेल्सला मी स्टार केलेला आहे. सेल्स 1,20,000 म्हणजे आपल्या व्यवसायात विक्री झालेली आहे 1,20,000. स्टार का केला, तर आपल्या प्रॉब्लेममध्ये डेबिट साईडला सेल्स रिटर्न 2,000 रुपये दिसतात. म्हणजे काय, सेल्स म्हणजे विक्री 1,20,000 झाली, पण विकलेल्यातला सेल्स रिटर्न आलेला आहे, विकलेला माल परत आलेला आहे 2,000 रुपयाचा. म्हणजे सेल्स आणि सेल्स रिटर्न दोन्हीची नोंद एका ठिकाणी करतोय आपण, ती पण कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता इथं बघा बाय सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 1,20,000 लिहून घ्या आतल्या बाजूला. आणि डेबिट साईडला इथं प्रॉब्लेममध्ये सेल्स रिटर्न होते, म्हणजेच विकलेला माल आपल्या व्यवसायाला परत आलाय, तो लेस करून घ्या 2,000 आणि बाहेरच्या बाजूला 1,18,000 ही नोंद आपल्याला करून घ्यायची आहे. आता पुढं बघा, आता आपल्याला ॲडजस्टमेंट बघा, कारण आपण ट्रायल बॅलन्स पूर्णतः ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटमध्ये शिफ्ट केलेला आहे.
आता आपल्याला ॲडजस्टमेंट सोडवायचे आहेत. पहिली ॲडजस्टमेंट बघा, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. आता इथं तुम्हाला क्लोजिंग स्टॉक हा शब्द दिलेला नाहीये, पण तुम्हाला इथं स्टॉक ऑन 31 मार्च म्हटलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हा क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचे एकूण इफेक्ट दोन, एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहा. चला करून घ्या. ट्रेडिंग अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 58,000 म्हणा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 58,000 अशी नोंद करा. केली. आता कायम लक्षात ठेवायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे अकाउंट आहेत, म्हणून इथं टू असा डेबिटला सुरुवातीला शब्द लिहावा लागतो, तर बाय हा क्रेडिटला लिहावा लागतो. पण बॅलन्स शीट ही एक स्टेटमेंट आहे, त्यामुळे इथं टू आणि बाय हे शब्द येणार नाहीत. नेक्स्ट पुढची ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज 1,500 अँड वेजेस ₹800. आता लक्षात आलं असेल, रॉयल्टीज आणि वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण नोंदवलेले आहेत. पण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? तुम्ही निश्चितपणे जेवढा खर्च आता केलेला आहे, आता बघा तुम्ही वेजेस 3,000 आहेत, ऑलरेडी तुम्ही वेजेसवर किती खर्च केलेत? ₹3,000 खर्च केलेत. पण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? अजून तुम्हाला ₹800 खर्च द्यायचा आहे. म्हणजेच 3,000 मध्ये अजून तुम्हाला द्यायचे असतील ₹800, तर ते आपल्याला काय करावे लागतील? ॲड करावे लागतील. म्हणजेच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कायम काय करायच्या? ॲड करायच्या. का? तर झालेल्या खर्चामध्ये अजून आपल्याला हा खर्च करायचा आहे म्हणून आता काय केलं बघा, सुरुवातीला रॉयल्टीज आहेत, रॉयल्टीज 2,000 आहेत, याच्यावर आउटस्टँडिंग रॉयल्टीज आहेत 1,500. मग आता काय करा, रॉयल्टीज काय करूया आपण? ॲड करूया. ॲड आउटस्टँडिंग रॉयल्टीज 1,500. 2,000 प्लस 1,500 इज इक्वल टू 3,500. ही रक्कम आपण बाहेर लिहिली. तशीच वेजेसला सुद्धा आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यात सुद्धा ॲड करा. ॲड आउटस्टँडिंग वेजेस 800, बाहेरच्या बाजूला 3,800. आता बघा, आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग रॉयल्टीज आपण द्यायचे आहेत, म्हणजे अजून द्यायचे आहेत, म्हणजे आपण देणं लागतो. म्हणून कायम लक्षात ठेवायचं, आउटस्टँडिंग हे कायम सुरुवातीला ॲड केले जातात आणि हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस देणं लागता. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 800, रॉयल्टीज 1,500 इज इक्वल टू 2,300 अशी नोंद याच्यामध्ये आपण केलेली आहे. म्हणजे एका ॲडजस्टमेंटचे इफेक्ट किती आले? 2. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा, सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. म्हणजे काय? कामगार, आपला जो ऑफिसचा स्टाफ आहे, या ऑफिस स्टाफला काय केलं आहे आपण? सॅलरी म्हणजेच पगार दिला आहे 2,000, तो देखील काय केला? आगाऊ दिला आहे, ॲडव्हान्स दिला आहे, अग्रिम दिला आहे, म्हणजे आधीच दिला आहे. मग आता जर हा आधीच दिला असेल तर एकूण आपल्या सॅलरीज किती आहेत? 5,000 आहेत. या 5,000 मध्ये ₹2,000 असे आहेत जे आधीच दिलेत. म्हणजे काय? 31 मार्च 2019 साठी ही रक्कम नाही आहे, पुढच्या वर्षासाठी रक्कम खर्च केलेली दिसते. मग आता आपण काय करावं लागेल? आधीच दिलेली सॅलरी याच ठराविक कालावधीसाठी आपण बॅलन्स शीट तयार करतोय, म्हणजेच फायनल अकाउंट तयार करतोय. म्हणजे हे ₹2,000 पुढचे आगाऊ काय करा, तुम्ही देऊ नका, म्हणजेच लेस करून घ्या. म्हणून काय केलं बघा, कायम प्रीपेड किंवा ॲडव्हान्स किंवा पेड इन ॲडव्हान्स याचा अर्थ त्या घटकातून काय करायचं आहे? आपल्याला हे लेस करून घ्यायचं आहे. लेस ॲडव्हान्स सॅलरी म्हणा किंवा प्रीपेड सॅलरी म्हणा, 2,000 बाहेरच्या बाजूला लेस करून म्हणजेच वजा करून रक्कमल्या 3,000. मग आता तुम्ही ₹5,000 मधून खर्चामधून ही ₹2,000 आगाऊ दिलेली रक्कम काढून घेत आहात. म्हणजे ही तुमची येणे असलेली रक्कम आहे, जी आपल्याला कायम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहावी लागेल. ॲडव्हान्स सॅलरी किंवा प्रीपेड सॅलरी ₹2,000. नेक्स्ट क्रिएट. आता ही ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची आहे. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹1,000. म्हणजे काय? की तुम्ही बुडीतसाठी ₹1,000 तरतूद करा. मग आता बुडीतसाठी 1,000 तरतूद करा म्हणजे काय करावं लागेल? बुडीत आपल्याला जे येणं होतं, म्हणजे सन्ड्री डेटर्स जे आपल्याला 40,000 आहेत जे येणार होते, त्याच्यातून आपल्याला काय करायचं? ₹1,000 बुडीत समजायचे आहेत. मग आपण काय करणार? सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या साईडला सन्ड्री डेटर्स 40,000 आहेत, याच्यामधून जी रक्कम येणार होती त्याच्यातून बॅड डेट्स म्हणजे बुडीत 1,000 म्हणजे हे मिळणारे नाही आहेत, हे आपल्याला लेस करून घ्यावे लागतील. 40,000 मधून 1,000 लेस करा, 39,000 ही रक्कम आली. मग आता हे ₹1,000
आपल्याला दुसरा इफेक्ट म्हणून कुठं द्यावे लागतील, हा आपला खर्च आहे, नुकसान आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ओल्ड जे बॅड डेट्स 400 दिले होते याच्यात बॅड डेट्स न्यू 1000 ही काय करा, रक्कम ऍड करा. त्याच्याच पुढे बघा, अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 3% ऑन सनरी डेटर्स. म्हणजे काय, आता आपल्याला सनरी डेटर्सवर 3% RDD आकारायची आहे. आता RDD आकारायची आहे 3%, म्हणजेच कितीवर, 39,000 रुपयांवर RDD आपल्याला 3% आकारायची आहे. आता 3% RDD आकारायची म्हणजे काय केले बघा, RDD 3%, डेटर्स किती आहेत आपले आता राहिलेले 39,000 रुपये, याच्यावर आपल्याला 3% म्हणजे काय, 39,000 भागिले 100 गुणिले 3 हे सूत्र वापरा. 100 मधल्या 2 शून्य गेल्या, 39,000 मधल्या 2 शून्य गेल्या, 390 गुणिले 3 बरोबर 1170 म्हणजे 1170 रुपीज. म्हणजेच आपल्याला ही 3% रक्कम या संशयित बुडीत म्हणून सनरी डेटर्सवर आकारावी लागेल. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, मिळणाऱ्या रकमेमधून सुद्धा ही रक्कम आपल्याला लेस करावी लागेल. आता आपण काय करतोय बघा, लेस RDD 3%, 1170. ही कशावर 3% काढली आपण, 39,000 वर 1170 काढले. ते कसे काढले ते इथं दिलेले आहेत. आता ही रक्कम लेस करा आणि बाहेरच्या बाजूला 37,830 ही रक्कम लिहून घ्या. पण आता RDD हा देखील काय दिसतो, खर्च दिसतो, म्हणून आपण हा RDD 3% रकमेचा हा जो भाग 1170 दिसतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेट्स मध्ये, जसे आपण बॅड डेट्स न्यू 1000 ऍड केले तसेच RDD ही न्यू समजायची, जी 3% दिसते ही समजण्यासाठी 3% लिहितोय. 1170 टोटल आतापर्यंतचा बॅड डेट्स ओल्ड, बॅड डेट्स न्यू, RDD न्यू, टोटल रक्कम 2517 इथं लिहून घ्यायची आहे. आता बघा, ही रक्कम लिहिली तर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये आता हे एकूण आपलं संशयित बुडीत ही सगळी तरतूद आहे 2,570 रुपयाची. पण आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये बघा, RDD मी स्टार करून ठेवलाय, दिसतंय का, दिसला, RDD 1000. मग आता ही क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे हे आपल्याला यावर्षी मिळालेले आहेत, हे ओल्ड आहेत. मग आता एक काम करा, जेवढी रक्कम आपण ही बुडीत किंवा संशयित म्हणून धरलेली आहे याच्यातून मिळालेली रक्कम लेस करा. म्हणजे आपण नेमकं किती यावर्षी काय करतोय, RDD किंवा बॅड डेट्स धरतोय ते इथं दिसून येईल. म्हणून काय करा, प्रॉब्लेम मध्ये क्रेडिटला जे दिसतात RDD 1000, हे 1000 म्हणजेच ओल्ड, RDD ओल्ड लेस करायचे 1000, बाहेरच्या बाजूला रक्कम लिहा 1570. आता बघा पुढचा घटक, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5%. म्हणजे काय करायचं आहे, लँड अँड बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, याच्यावर घसारा आकारायचा आहे 5% आणि फर्निचरवर घसारा आकारायचा आहे 10%. घसारा आकारायचा म्हणजेच काय, पुढच्या वर्षी याची तरतूद करायची आहे. याच्यासाठी आता आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे, डेप्रिसिएट म्हटलं की ॲसेट साईडला ज्या काही मालमत्ता आहेत याच्यातून त्या रकमा त्या टक्केवारीने काय करायच्या आहेत, लेस करायच्या आहेत. आता थोडक्यात उदाहरणासाठी सांगेन, लँड अँड बिल्डिंग 5% सांगितलेले आहे. बघा, लँड अँड बिल्डिंग किती आहे, 37,800 आहे. 37,800 भागिले 100 गुणिले 5 हे समीकरण आहे. आता समीकरण बघा, 100 मधल्या 2 शून्य गेल्या, 37,800 मधल्या 2 शून्य गेल्या, 378 गुणिले 5 बरोबर 1890 रुपये. हे काय येईल, लेस, म्हणजेच लँड अँड बिल्डिंग मधून डेप्रिसिएशन कायम काय केलं जाईल, लेस केलं जाईल. लेस 5% डेप्रिसिएशन 1890. आउटर कॉलमला रक्कम येईल 35,910 रुपीज. आता हे डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण दाखवायचं. गेल्या वर्षी आपण फायनल अकाउंटमध्ये ही ॲडजस्टमेंट समजून घेतलेली होती. बघा, टू डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 1890 इनर कॉलमला लिहा, कारण अजून फर्निचरवर देखील आपल्याला डेप्रिसिएशन लेस करायचं आहे. आता इथे साधं आहे, फर्निचर 17,250, त्याच्यात आता लेस 10% डेप्रिसिएशन करा. तर 17,250 वर 10% म्हणजे सरळ सरळ 1,725 रुपये. जी रक्कम लेस केल्यानंतर बाहेर रक्कम येईल 15,525. हे डेप्रिसिएशन 1,725 रुपये आपण काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे. लँड अँड बिल्डिंग लिहिलं 1890, फर्निचरचं डेप्रिसिएशन 1,725, दोन्ही मिळून रक्कम बाहेर लिहा 3,615 रुपये. अशा प्रकारे आपण टोटली प्रॉब्लेम हा काय केलेला आहे, शिफ्ट केलेला आहे. आणि आता आपल्याला आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला क्लोज करायची आहे.
तत्पूर्वी सगळ्यात पहिला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घ्या. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल येते 1,76,000 आणि डेबिट साईडची टोटल येते ती म्हणजेच 1,24,820. आता डेबिटचा खरेदी आणि खरेदीवरचा खर्च 1,24,820 आहे, तर विक्री 1,76,000 आहे. म्हणजे नक्कीच 1,76,000 मधून जर हा टोटल खर्च 1,24,820 वजा केला तर येणारा घटक म्हणजेच 51,180 हा आपला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन म्हणून नोंद करा आणि 1,76,000 रुपये दोन्ही बाजूला लिहून हा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. आता ग्रॉस प्रॉफिट 51,180 हा आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवायचं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन या नावानं 51,180 रुपये. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दिसत आहे क्रेडिटची बाजू ही संख्येनं काय आहे, मोठी दिसते, रकमेनं मोठी दिसते, जी 52,680 आहे. तर या सगळ्या डेबिट बाजूची खर्चाची टोटल आहे 17,215 रुपये. म्हणजे खर्च हा 17,215 दिसतो, तर उत्पन्न किंवा मिळकत किती दिसते, 52,680. म्हणजेच आपल्याला काय झालेला दिसतो, नेट प्रॉफिट झालेला दिसतो, जो नेट प्रॉफिट 35,465 रुपये आहे. जो काय केला आपण, 52,680 मधून हा डेबिटचा बॅलन्स जो आहे 17,215 वजा केल्यानंतर ही रक्कम 35,465 आली. तरच हा प्रॉब्लेम दोन्ही बाजूनं समान रकमेने काय होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला इक्वल करता येतो. मग आता 35,465 रुपये हा आपल्या व्यवसायाचा नेट प्रॉफिट आहे. मग नेट प्रॉफिट आपल्याला काय करावं लागेल, वाटून द्यावा लागेल. आता वाटून देण्याची पद्धत बघा, तुम्हाला माहिती आहे काय, कारण राहणारा हा बॅलन्स म्हणजेच टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट या नावानं आपण लिहित असतो. पण आता या प्रॉब्लेममध्ये शिल्पा आणि कॅटरीना या दोन पार्टनरना कशा प्रकारे प्रॉफिट किंवा लॉस वाटायचा हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये अजिबात दिलेलं नाही. जर दिलं नसेल तर आपण लक्षात घ्यायचं, येणारा प्रॉफिट किंवा लॉस हा समान रकमेनं वाटायचा असतो, म्हणजेच एकास एक या प्रमाणात द्यायचा असतो. तो जरी त्यांनी लिहिलेला नसला तरच समजून घेऊन. मग आता बघा, शिल्पा आणि कॅटरीना 35,465 रुपये या इक्वल शेअरमध्ये जर वाटले तर निश्चितपणे कुणाला तरी 1 रुपये याच्यामध्ये जास्त दिला तरी चालेल. शिल्पाला 17,732 रुपये द्या, कॅटरीनाला 17,733 रुपये देऊन टाका आणि हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करा, क्लोज करा. आता ही रक्कम जी आहे प्रॉफिट झालाय म्हणजेच कॅपिटलमध्ये हा ऍड होतो, म्हणजेच बॅलन्स शीटच्या कॅपिटलमध्ये शिल्पाचं ऍड नेट प्रॉफिट 17,732, रक्कम येईल 62,732 आणि नंतर कॅटरीनाचा नेट प्रॉफिट ऍड करा 17,733, तिची रक्कम येईल 62,733. या रक्कम आल्या. फक्त या प्रॉब्लेममध्ये शेवटी एकच राहिलेलं आहे, ते म्हणजेच ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला ड्रॉइंग आपण काय केलेले आहेत, शिल्लक ठेवलेले आहेत. शिल्पाचे ड्रॉइंग्स 2,000, कॅटरीनाचे ड्रॉइंग्स 3,000. म्हणजे त्यांनी स्वतःच्या कामासाठी व्यवसायातली रक्कम किंवा माल वापरलेला दिसतो, जो आपल्याला काय करावा लागेल, कॅपिटलमधून लेस करून घ्यावा लागेल. पण कधी, कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ऍड केल्यानंतर. आता बघा, शिल्पाच्या नेट प्रॉफिट ऍड केल्यानंतर रक्कम येते 62,732. याच्यातून आता लेस ड्रॉइंग्स 2,000 म्हणा आणि बाहेरच्या बाजूला रक्कम 60,732 लिहा. कॅटरीनाचा नेट प्रॉफिट ऍड केल्यानंतर 62,733 मध्ये लेस ड्रॉइंग्स 3,000 म्हणा, बाहेरच्या बाजूला 59,733 अशी रक्कम लिहा. म्हणजेच आपण ड्रॉइंग्स त्यांचे लेस करून घेतलेले आहेत. आता आपला प्रॉब्लेम पूर्ण झाला असं म्हणता येईल. पण त्यासाठी लायबिलिटीची टोटल आणि ॲसेटची टोटल ही समान आली पाहिजे, जी आपल्याला इथं आलेली दिसते 1,87,265 रुपीज. तीच रक्कम ॲसेट साईडला सुद्धा दिसते 1,87,265. म्हणजे आपला हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे.